ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। प्रवृत्तीचे राजबीदी अवस्था भेद प्रमदे कीजत आहे प्रतिपदे सुखाचे लोणू। मग प्रवृत्तीच्या राज रस्त्यावरून हा शिलेदार मिरवत जाऊ लागतो आणि मग जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या स्त्रिया पावलोपावली त्याच्यावरून सुखाचे निंब लोण ओवाळून टाकतात। पुढा बोधाची कांबीवरी विवेकू दृश्याची मांदी सारी योग भूमिका आरती करी येती जैसिया। मग त्याच्या पुढे ब्रह्मबोधाच्या काठीने विवेक सर्व माईक पसाऱ्याची गर्दी दूर सारीत धावत असतो आणि योगावस्था त्याला पंचारती घेऊन ववाळण्यासाठी येतात। ते तरुद्धी सिद्धीची अनेगे वृंदे मिळती प्रसंगे ते पुष्पवर्षी अंगे नाहतशे तो। या प्रसंगी वृद्धी सिद्धींचे घोडके जमतात आणि त्यांनी केलेल्या पुष्पवृष्टीने त्या शिलेदाराला आंघोळ होते। ऐशनी ब्रह्मक्या सारिके स्वराज्ये ताजवळके झळंबित आहे हरिके तिन्ही लोको। अशा प्रकारे ब्रह्मैक्याचे स्वराज्य जवळ येऊ लागल्यामुळे तिन्ही लोक त्याला आनंदाने नटलेले दिसतात। तेव्हा वैरिया का मैत्रिया तयाशी माझे म्हणावया समानता धनंजया उरेची ना। मग अर्जुना अशा या साम्यावस्थेमुळे त्या पुरुषाला हा माझा वैरी आहे किंवा हा माझा मित्र आहे असे म्हणायला सुद्धा जागा राहत नाही। हे ना भलतेने व्याजे तो जयाते म्हणे माझे ते नोडवे का तुझे अद्वितीय झाला। इतकेच नाही तर काही एका निमित्ताने एखाद्याला हे माझ्या आहे असे जर त्यानं म्हटलं तर ते त्याच्या पुढे दुजेपणाने ठरत नाही, कारण तो असा केवळ एक स्वरूपच होऊन गेलेला असतो। वै आपुलिया एकी सत्ता सर्व ही कवळुनिया पांडुसुता काही न लगती ममता झाडिली तेने। अर्जुना याप्रमाणे तो केवळ एक भावाने हे सर्व विश्व कवळतो आणि म्हणून त्याला संकुचित वृत्तीची ममता माया कधीच जडत नाही। तो तिचा सर्वस्वी त्याग करतो। ऐसा जिंतलिया रिपुवर्गो अपमानिलिया हे जगो अपैसा योग तुरंगो स्थिर झाला। अशा रीतीने या शिलेदाराने पुरुषार्थाने शत्रुमंडळीचा नाश केल्यानंतर आणि या माईक पसाऱ्याचा निराश केल्यानंतर त्याचा योगरूपी घोडा आपोआपच स्थिर होतो। वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले तेही नावे कढिले तेव्हा करे। मग वैराग्याचे जाड आणि जड चिलखत अंगावर घट्ट चढवलेले होते तेही तो जरा सैल करून ठेवतो। आणि निवटी ध्यानाचे खांडे ते दुजे नाहीची पुढे मनोनी हातू आसुडे वृत्तीचाही। ध्यानाचे हत्यार सुद्धा तो मोडून टाकतो। आत्म्या व्यतिरिक्त असे दुसरे काही समोर नसल्यामुळे तो वृत्तीचाही हात आवरून घेतो। जैसे रस औषध खरे आपुले काज करुणे पुरे आपणही नुरे तैसे होतसे। ज्याप्रमाणे एखादे रसऔषध म्हणजे औषधरूपी रसायन आपले कार्य बरोबर पूर्ण करते पण रोग्याने सेवन केल्यामुळे स्वतःही नाहीसे होते, तसाच प्रकार या ठिकाणी घडून येतो। देखुनी ठाकिता ठाऊ धावता फिरावे पाऊ तैसा ब्रह्म सामिप्ये थाऊ अभ्यासू सांडी। एकदा का मुक्कामाची जागा दिसली म्हणजे जसा धावता मनुष्य पाय एकदम थांबवतो तसा ब्रह्माच्या सान्निध्याने त्याच्या अभ्यासाचा वेगही थोडा मंदावतो। खडता महोदधीशी गंगा वेगू सांडी जैसी का कामिनी कांतापाशी स्थिर होयो। महासागराला मिळाल्यानंतर नदीचा वेग जसा मंदावतो किंवा स्त्रीला पतीची गाठ पडली म्हणजे ती जशी त्याच्या ठिकाणी त्याच्या जवळ शांत होते। नाना पडते वेळे केळची वाढे माटुळे
का गावा पुढे वळे मार्गू जैसा. प्रसवल्यावर केळीची वाढ खुंटते किंवा वाट जशी गावात येऊन थांबते किंवा गावामध्ये वाट आली की संपते. कुठलीही वाट कुठलाही रस्ता एखाद्या विशिष्ट गावालाच जात असतो आणि त्या गावात पोहोचली की ती वाट तिथे संपते. तैसा आत्मसाक्षात्कारो होईल देखुनी गोचरू ऐसा साधन हतीरू हळूची ठेवी. त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार प्रत्यक्ष अनुभवाला आल्यावर हा पुरुष सुद्धा साधनांची सर्व हत्यारे हळूहळू खाली ठेवू लागतो. मनोनी ब्रह्मेशी तया ऐक्याचा समूह धनंजया होत चेत उपाया ओहटू पडे. अर्जुना, त्याला ब्रह्माऐक्याचा प्रसंग घडून आल्यामुळे त्यासाठी जी पूर्वीची साधने आणि त्याचे उपाय यांना आस्ते आस्ते ओहोटी लागते. मग वैराग्याची गोंधळतो जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य योग फळाचाही परिपाको दशा जे का. मग वैराग्य संस्कारांची पूर्तता करण्यासाठी मानलेला जो गोंधळाचा मांड किंवा ज्ञानाभ्यासाची अखेर किंवा योग फळाचा पक्का पाड अशा प्रकारची जी अवस्था प्राप्त होत असते ते शांती पैगा सुभगा संपूर्ण तयाची अंगा तै ब्रह्म होवावया जोगा हो येतो पुरुषू. या दैवशाली पुरुषाला त्या पुरुषाच्या अंगामध्ये पूर्णपणे संचारते आणि असे झाले म्हणजे तो पुरुष प्रत्यक्ष ब्रह्म होण्याला पात्र होतो. हुनवे होणे चतुर्दशी जे तुले उने पनशशी का सोळया हुनी जैसी 15वी वाणी. पौर्णिमेच्या चंद्रकळेहून शुद्ध चतुर्दशीची चंद्रकळा जेवढी कमी असते किंवा सोन्याच्या 16व्या कसापेक्षा 15वा कस जितका कमी असतो. सागर ही पाणी वेगे संचरे ते रूपगंगे येर निश्चळचे उगे ते समुद्र जैसा. समुद्रामध्ये गंगेचे जेवढे पाणी शिरते तेवढेच जसे नदीचे चंचल रूप दाखवते, पण बाकीचे पाणी जसे समुद्राचे शांत स्वरूप प्रकट करते. ब्रह्मानी ब्रह्म होते योग्य ते तैसा पाडू आहे ते जे शांतीचे नीलवल आहे हो येतो गा. त्याच प्रकारचा संबंध ब्रह्म आणि ब्रह्मस्वरूप होणारा सिद्ध यांच्यामध्ये असतो आणि या शांती गुणाने तो थोड्याच अवधीमध्ये केवळ ब्रह्मच होतो. पैतेची होणे नवीन प्रतीती आले जे ब्रह्मपणू ते ब्रह्म होते जाण योग्यता येतो. असे प्रत्यक्ष ब्रह्म न होता जो ब्रह्मपणाचा अनुभव पुरुषाला येत असतो त्याच अनुभवाला ब्रह्मस्वरूप होण्याची पात्रता असे म्हटले जाते. ब्रह्मभूता प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समा सर्वेषु भूतेषु मदभक्तिं लभते परम. नंतर ब्रह्मरूप झालेला तो प्रसन्न चित्त योगी कशाचीही आशा धरीत नाही, कशाचाही शोक करीत नाही. सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी त्याची बुद्धी सम होऊन श्रेष्ठ अशी माझी भक्ती त्याला प्राप्त होते. हे ब्रह्मभाव योग्यता पुरुष तो मग पांडू सुता आत्मबोध प्रसन्नता पदी वैसे. अर्जुना, ही ब्रह्मस्वरूप होण्याची पात्रता प्राप्त झाल्यामुळे तो पुरुष ब्रह्मबोधाने येत असलेली जी चित्ताची प्रसन्नता तिच्या आसनावर प्रतिष्ठित झालेला असतो. जेने निपजे रससोयो तो ताप होई जै जायो तै ते का होयो प्रसन्न जैसे. ज्या उष्णतेमुळे अन्नाची पाक निष्पत्ती होते म्हणजे अन्न शिजवलं जातं, ती उष्णता जेव्हा त्या शिजलेल्या अन्नातून निघून जाते तेव्हाच ते अन्न खाण्यासाठी समाधानकारक होते म्हणजे खाण्याला योग्य होते. नाना भरतिया लग बघा शरत्काळी सांडीजे गंगा का गीत राहता उपांगा ओहोटू पडे. किंवा पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या पुराची आलेली लगबग शरद ऋतूमध्ये टाकून देऊन नदी जशी शांत होते किंवा गाणेच संपून गेले म्हणजे पखवाज वगैरे इतर वाद्ये
आपोआप बंद होऊन जातात. पैसा आत्मबोधी उद्यमो करिता होय जो श्रमो तोही जेथे समो होऊनी जायो. त्याप्रमाणे आत्मबोधाचा लाभ व्हावा म्हणून जो उद्योगाचा खटाटोप चाललेला असतो तो सर्व आत्मबोध घडल्याबरोबर सामसूम होऊन जातो, म्हणजे थांबतो. आत्मबोध प्रशस्ती हे ती दशेची ख्याती ते भोगी तसे महामती योग्यू तो गा. या शांत प्रसन्न अवस्थेलाच आत्मबोध प्रशस्ती असे नाव आहे. ही प्रसन्न दशा त्या पुरुषाला या ठिकाणी लाभलेली असते. तेव्हा आत्मत्वे शोचावे काही पावावया कामावे हे सरले समभावे भरिते तया. किंवा ब्रह्मसाम्याची भरती आल्यामुळे आता आपली एकाची वस्तू हरवली म्हणून शोक करावा किंवा काही एका वस्तूचा लाभ व्हावा म्हणून प्रयत्न करावा हे त्या पुरुषासंबंधी काहीच संभवत नाही. तो स्थिर आणि शांत असा असतो. उदया येता गभस्ती नाना नक्षत्र व्यक्ती हार विचिती दीप्ती अंगिका जेवी. सूर्य उगवल्याबरोबर सर्व नक्षत्र जशी आपल्या अंगाची प्रभा हरवून बसतात, म्हणजे त्यांच्या अंगाचा प्रकाश आपल्याला दिसून येत नाही. देवी उठती आत्मप्रभा हे भूत भेद व्यवस्था मोडत मोडत पार्था वास पाहे तू. त्याप्रमाणेच आत्मस्वरूपाचा अनुभव आल्यानंतर तो पुरुष ज्या दिशेला पाहतो तिकडे तिकडे ही भेदभावात्मक भूतसृष्टी मोडू लागते. पाठीवरील अक्षरे जैशी पुसता येती किरी तैशी हरपती भेदांतरे तयाची दृष्टी. पाठीवरील लिहिलेली अक्षरे जशी हात फिरवून पुसता येतात त्याप्रमाणे त्याच्या दृष्टीने हे सर्व भेदभाव नाहीसे होऊन जातात. तैशनी अन्यथा ज्ञाने जे घिपती जागर स्वप्ने ते दोन्ही केली लिने अव्यक्ता माझी. त्याप्रमाणे अन्यथा ज्ञानाने म्हणजेच विपरीत आणि असत्य ज्ञाने जागृती आणि स्वप्न या अवस्थामध्ये उत्पन्न होतात. ही दोन्ही अव्यक्तामध्ये म्हणजे मूळ अज्ञानामध्ये लोप पावून जातात. मग तेही अव्यक्तो बोध वाढता झिजतो पुरला बोधी समजतो बुडोनी जायो. त्यानंतर हे मूळ अज्ञान सुद्धा ब्रह्मबोधाच्या वाढीमुळे झिजून झिजून निघून जाते, नाहीशी होते आणि शेवटी ते पूर्ण बोधामध्ये गडप होऊन जाते. जैसी भोजनाचा व्यापारी सुधा जरद जाय अवधारी मग तृप्तीच्या अवसरी नाहीच होयो. जसे आपण जेवत असताना जेवता जेवताच आपली भूक कमी कमी होत जाते आणि जेवण झाल्यानंतर पूर्णपणे भूक नाहीशी होऊन जाते आणि पूर्ण तृप्ती झाली की भूक अजिबात नाही अशी होते. नाना चालची वाढी वाट होत जाय थोडी मग पातला ठाय बुडी देऊनी निमे. आपण जस जसे चालत जावे तस तसे वाटेची लांबी कमी होत जाते आणि शेवटी आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण आल्यानंतर सर्व वाटच संपून जाते. का जागृती जवळजवळ उद्दीपी तव तव निद्रा हरपी मग जागिनली या स्वरूपे नाहीच होयो. जो जो जागे पण रंगाला यावे तो तो निद्रा आटत जाते आणि शेवटी जागे पण पूर्णपणे आले म्हणजे निद्रा अगदी सपशेल पूर्णपणे नाहीशी होऊन जाते. हे ना पुले पूर्णत्व भेटे जेथ चंद्राशी वाढी खुंटे तेथ शुक्ल पक्षू वाटे निशेषू जैसा. पौर्णिमेला चंद्राच्या कळा पूर्ण झाल्या म्हणजे त्याच्या बिंबाची वाढ खुंटते आणि शुद्ध पक्षही त्या ठिकाणीच संपून जातो. पैसा बुद्ध जात घेतो बोध बोधे मज आतू मिसळला तेथ साध्यंतू अबोधू गेला. त्याप्रमाणे जाणण्याच्या सर्व विषयांना जिरवून जेव्हा जाणणाराच जाणण्याबरोबर माझ्या स्वरूपामध्ये समरस होऊन जातो तेव्हाच अज्ञानाची संपूर्ण इतिश्री होते, म्हणजे संपूर्ण अज्ञान निशेषपणे नाहीशी होते. तेव्हा कल्पांताची वेळी नदी सिंधूचे पेंडवळे मोडून भरले जळे या ब्रह्म जैसे.
मग कल्पांत समयी ही नदी, हा समुद्र इत्यादी सर्व आकाराची पेंढोळी मोडून जसे सर्व ब्रह्मांड केवळ एकसारखे जलमय होऊन राहते. नाना गेलिया घटमठू आकाश ठाके कवटू काजळोनी काष्टे काष्ठू वन्हीची होयो. घट मठ इत्यादी आकार नाहीसे झाल्यानंतर जसे भेदहीन फक्त आकाश सर्वत्र सारखे असे शिल्लक राहते, किंवा लाकूडनी लाकूड जळून राख झाल्यानंतर जसा फक्त एक अग्नीच बाकी राहतो. ना तरी लिलियांचे ठसे आटोनी गेलिया मुसे नाम रूप भेदे जैसे सांडजे सोने. किंवा सोनाराच्या मुशीमध्ये अलंकाराचे आकार एकदा आटले म्हणजे जसे सोन्याला नामरूपात्मक दागिन्यांचे सर्व भेदभाव नाहीसे होऊन जातात आणि त्या ठिकाणी हे भेदभाव लागू पडत नाहीत, फक्त सोनं शिल्लक राहतं. हे ही असो चेलिया ते स्वप्न नाही जालया मग आपणची आपण या उरिजे जैसे. दुसरा दृष्टांत जर घ्यायचा झाल्यास जसे जागेपण येऊन स्वप्न नाहीसे झाले म्हणजे आपले आपणच शिल्लक उरतो, आपले आपणच फक्त शिल्लक राहतो, दुसरा कोणी राहत नाही. ऐसा मी वाचुनी काही तया तयाही सकट नाही हे चौथी भक्ती पाही माझी तुलाही. तो माझ्या वाचून दुसरे काही ओळखीत नाही, आपल्या स्वतःलाही ओळखीत नाही, अशा प्रकारचे त्याच्या हातून माझी ही चौथी भक्ती घडते. हे अर्थ जिज्ञासू अर्थार्थी हे भजते जी पंथी ते तिन्ही पावोनी चौथी म्हणीपत आहे. दुसरे अर्थ म्हणजे दुःखाने पिडलेले, जिज्ञासू म्हणजे ज्ञानाची इच्छा धरणारे, आणि अर्थार्थी म्हणजे द्रव्य संपादन करण्याची इच्छा करणारे. हे ज्या मार्गाने माझी भक्ती करतात ते तीन मार्ग निराळे आहेत, म्हणून या ज्ञान भक्तीला मी चौथी भक्ती असे म्हणतो. एरवी तिची ना चौथी हे पहिली ना सरती वै माझी सहजशती भक्ती नामो. अरे खरं पाहायला गेलं तर भक्ती पहिली नसते आणि चौथी नसते, सुरुवातीची नसते आणि सरती नसते. ही भक्ती म्हणजे खरोखर माझी स्वाभाविक अवस्था आहे, म्हणजे जी माझी स्वाभाविक अवस्था आहे त्यालाच भक्ती असे म्हणतात. माझी सहज स्थिती हिचच दुसरं नाव भक्ती हे आहे. जे नेनने माझे प्रकाशुनी अन्यथा त्वे माते जाऊनी सर्व ही सर्वी भजोनी बुझावित शेजे. माझ्या विषयीच्या अजानपणावर प्रकाश पाडून आणि माझे भलतेच स्वरूप दाखवून सर्वांच्या ठिकाणी सर्वांना भजनाला लावून जे काही त्यांची समजूत पाडते. जो देत जैसे पाहू बैसे तया तेथ तैसेचे असे हे उजेडे कादिसे अखंडी जेने. जो जेथे बसू पाहतो तो तेथेच श्रद्धेने राहतो, हे ज्या उजेडामध्ये घडून येते. स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपले असलेपणे विश्वाचे आहे नाही जेने प्रकाशे तैसे. स्वप्नाचे दिसणे किंवा न दिसणे हे जसे आपल्या असलेपणावर अवलंबून असते, म्हणजे आपल्या अस्तित्वावर अवलंबून असते, तसा ज्या प्रकाशाने या विश्वाचा भाव किंवा अभाव भासमान होत असतो. ऐसा हा सहज माझा प्रकाशू जो कपिध्वजा तो भक्ती या ओजा बोलिजेगा. अर्जुना, अशा प्रकारचा जो माझा हा स्वाभाविक प्रकाश आहे त्यालाच भक्ती हे नाव देण्यात येते. म्हणून आरताच्या ठाई हे आरती होऊनी पाही अपेक्षणीय जे काही ते मीची केला. म्हणून अर्थाच्या ठिकाणी ही भक्ती उत्कट इच्छेच्या रूपाने बनून त्यापासून जी काही अपेक्षा आहे म्हणजे इच्छेचा विषय त्यामध्ये आलंबन म्हणून मीच राहत असतो. जिज्ञासू पुढा विरेशा हेची होऊनी जिज्ञासा मी का जिज्ञासू वैसा दाखविला. अर्जुना, जिज्ञासू म्हणजे ज्ञानेच्छू पुरुषामध्ये हीच भक्ती जिज्ञासा म्हणजे ज्ञानलालसा होऊन मी जिज्ञासेचा विषय म्हणून दाखवला जातो. हेची होऊनी अर्थना मीची माझ्या अर्थी अर्जुना करोनी अर्थाभिधाना आणि माते. आणि अर्थी भक्तांच्या ठिकाणी सुद्धा हीच भक्ती अर्थना म्हणजे
अर्थेच्छा होते आणि अर्जुना तीच मलाच अर्थरूप करून अर्थ हे नाव देते. एवं घेऊन अज्ञानाते माझी भक्ती जे हे वर्ते ते दावी मज दृष्ट्या ते दृश्य करुणी. अशा प्रकारे अज्ञानाचा आश्रय करून जी ही माझी भक्ती वावरत असते ती द्रष्ट्याला म्हणजे पाहणाऱ्याला मला दृश्य म्हणजे पाहण्याचा विषय करून दाखवते. हे थे मुखती दिसे मुखे या बोला काही नाचुके परी तुझे पण हे नटिके आरिसा करे. मात्र या ठिकाणी तोंडच तोंडाला दिसत असते यामध्ये संशय नाही, पण यामध्ये हा जो दुजेपणा उत्पन्न होतो त्याला कारण आरसा असतो. जेठी चंद्रची घे साचे परी तुले हे तिमिराचे जे एकची असे तयाचे दोन्ही जावी. दृष्टी खरोखर चंद्रालाच पाहते, परंतु तिमिर नावाचा नेत्ररोग असे काम करतो की एकाच चंद्राला तो दोन करून दाखवतो. तैसा सर्वत्र मीची मिया घे पतचे भक्ती या परी दृश्यत्व हे वाया अज्ञान वशे. त्याप्रमाणे अर्जुना सर्वत्र मीच माझ्याकडून आकलन केला जातो, परंतु दृश्यत्व हे खोटे असून ते अज्ञानतेमुळे घडून येत असते. हे अज्ञान आता पिटली माझे दृष्टत्व मज भेटले निजबिंबी एकवटले प्रतिबिंब जैसे. ते अज्ञान आता नाहीसे झाले आणि प्रतिबिंब ज्याप्रमाणे आपल्या बिंबामध्ये एकरूप व्हावे त्याप्रमाणे माझे दृष्टत्व मला भेटले म्हणजे द्रष्टा आणि दृश्य हे एकरूप झाले. जेव्हा असे किडाळू तेव्हा सोनेची अढळू परी ते किड गेली या केवळ उरे जैसे. हिनकस धातू ज्यावेळी मिसळलेला असतो त्यावेळीही सोन्याचे सोने पण आढळत असते, पण हिनकस ज्यावेळी जळून जाते त्यावेळी जसे केवळ खरेखुरे सोने उरते. हा गा पौर्णिमे आधी काही चंद्र सावयव नाही परी ते दिवशी भेटी पाही पूर्णता तया. किंवा पौर्णिमेच्या आधी चंद्र काही सर्वांगाने परिपूर्ण नसतो, परंतु ज्या पौर्णिमेच्या दिवशी मात्र त्याला पूर्णत्व प्राप्त होत असते असे वाटते. ऐसामीची ज्ञानद्वारे दिसे परी हस्तांतरी मग दृष्टत्व ते सरी मी याची मी लाभे. तद्वत ज्ञान मार्गाने सुद्धा मीच दिसत असतो किंवा मीच दिसतो, परंतु तो निरनिराळ्या बाजूने दिसतो आणि असा दिसलो म्हणजे मीचा मी याला लाभ झाल्यामुळे द्रष्ट्याचे जे दृष्टेपण असते ते पूर्णपणे मावळून जाते. म्हणून दृश्यपथा अतीत माझा पार्थ भक्ती योग चवथा म्हणित लागा. आणि म्हणूनच अर्जुना दृश्य रूप मार्गाच्या पलीकडचा हा माझा चौथा भक्तियोग आहे असे मी म्हटलेले आहे. भक्त्या माम भिजानाति यावनिच्छास्मि तत्वता ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. त्यानंतर भक्तीच्या जोरावर मी केवढा मोठा आहे आणि कोण आहे याचे त्याला ज्ञान होते आणि ते तात्विक ज्ञान झाल्यावर तो माझ्या स्वरूपामध्ये लीन होतो. त्या ज्ञान भक्ती सहजो भक्त एकवटला मजो तो मिची केवळ हे तुझ श्रुत ही आहे. या ज्ञान भक्तीने जो भक्त माझ्याशी एकरूप झाला आहे तो भक्त केवळ मीच आहे हे तू ऐकलेच आहेस. जे उभवून या भुजा ज्ञानी आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी. अर्जुना 7व्या अध्यायामध्ये ज्ञानी पुरुष हा माझा आत्माच असतो हे अगदी हात उभारून आणि गंभीर वाणीने तुला पाठीमागे सांगितले आहे. ते ही कल्पादी भक्ती मिया भागवत विषयी ब्रह्मया उत्तम म्हणून धनंजया उपदेशिरी. अर्जुना तीच ही भक्ती मी कल्पाच्या प्रारंभी भागवताच्या विषयाने ब्रह्मदेवाला सांगितलेले होते. ज्ञानी येते स्वसंवेती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपुली म्हणू. ज्ञानी लोक हिलाच स्वसंविती असे म्हणतात, शैव हिला शक्ती हे नाव देतात आणि आम्ही मात्र याला आपली परमभक्ती असे म्हणतो.
हे मज मिळती वेळे तया कर्मयोगी फळे मग समर्थई निखळे मी यांची भरे. माझ्याशी एकरूप होण्याच्या वेळी कर्मयोग्यांना तिचे फळ मिळत असते आणि मग सर्व विश्व माझ्याने ओतप्रोत भरून जात असते. तेथ वैराग्य विवेकेशी आटे बंध मोक्षेशी वृत्ती तये आवृत्तीशी बुडोनी जायो. अशी स्थिती प्राप्त झाली म्हणजे विवेकासह वैराग्य, मोक्षासह बंध आणि निवृत्ती सकट वृत्ती ही सर्व नाहीशी होऊन जातात. घेऊनी ऐलपणाचे परत वारपे जेथे गिळोनी चारी भूते आकाश जैसे. सर्वच अलीकडे असल्यामुळे पलीकडे असे काही शिल्लकच राहत नाही. ज्याप्रमाणे पृथ्वी, आप, तेज, वायू या चारी भूतांना फसवून एकटी आकाशच शेवटी मागे शिल्लक राहते. तया परी थडथांदू साध्य साधनातीत शुद्धो ते मी होऊन एकवद भोगितो माते. त्याचप्रमाणे साध्य आणि साधन यांच्या टप्प्यापलीकडचे जे निर्मळ निर्दोष जे तत्व आहे ते मी होऊन केवळ एक रूपाने आत्मानंदाला अनुभवत असतो. घडोनी सिंधूची अंगा सिंधुवरी तळपे गंगा तैसा पाडू तया भोगा अवधारी जो. गंगा समुद्रात गेल्यानंतर जशी समुद्राशी मिसळून एकरूप होऊन त्या ठिकाणी प्रकाशते त्याप्रमाणे या आत्मानंदाच्या उपभोगाचा प्रकार आहे हे लक्षात ठेवू. तारीस यासी यारिसा उठोनी दाविलिया जैसा देखनातिशयो तैसा भोगनाती. दोन आरसे जर स्वच्छ करून एकमेकाकडे तोंड करून जर ठेवले म्हणजे त्यांच्या रूपाचे जसे एकमेकांना सुरेख ऐक्य होते त्याप्रमाणेच द्रष्ट्याला माझ्या ठाई समरसून आत्मानंदाचा भोग घेता येतो. हे असो दर्पणू नेलिया तो मुखबोधुई गेलिया देखले पण ऐकलिया आस्वादजे देवी. आरसा दूर केल्यानंतर आणि आरशामध्ये जे तोंडाचं मुखाचं प्रतिबिंब दिसतं तेही नाहीस झाल्यानंतर जसा द्रष्टा एकटाच आपल्या ठिकाणी सुखाने असतो म्हणजे प्रतिबिंब नाहीच झालं तरी ज्याचं प्रतिबिंब पडतं तो मात्र पाठीमाग अस्तित्व रूपानं शिल्लक राहतो. जे या स्वप्न नाशे आपले ऐक्यची दिशे ते तुझे नवीन जैसे भोगी जे काम. किंवा जागे झाल्यानंतर जसा स्वप्नाचा नाश होतो आणि मग जागेपणामध्ये आपले स्वतःचे एकटेपण पाहून जसा एखादा पुरुष दुसऱ्या कोणाच्या संगतीशिवाय त्या एकटेपणाचाच उपभोग घेतो त्या प्रकारचाच हा आत्मानंद जो आहे तो भोगण्याचा प्रकार आहे. तोची जालिया भोगू तयाचा न घडे हा भाऊ जयांचा तेही बोले केवी बोलाचा उच्चारू किजे. वस्तूशी एकरूप होऊन गेल्यानंतर त्या वस्तूचा उपभोग घडू शकत नाही असे जे म्हणतात त्यांना आम्ही विचारतो की शब्दानेच शब्दाचा उच्चार कसा काय होतो. तयाचा नेनू गावी रवी प्रकाशी हन दिवी जीव्यमा लागी मांडवी उभिली तेही. अशा लोकांच्या गावात सूर्य काय दिवा लावून पाहायला लागतो की आकाशाला लाकडाच्या मेढीचा टेका द्यावा लागतो. हा गा राजन तो नव्हता अंगी राऊ राय पण काय भोगी कांधारू हन अलंगी दिन कराते. अंगी राजे पण नसताना कोणाला तरी राजपद भोगता येते का? किंवा अंधकार जसा सूर्याला कधी गळामिठी घालत नाही. आणि आकाश जे नवे तया आकाश काय जाणवे रत्नांचा रूपी मिरवे गुंजाचे लेणे. जे आकाशच नाही त्याला आकाशाची जाणीव कशी काय होईल? गुंजांचा दागिना माणिकांच्या दागिना म्हणून कसा काय मिरवता येईल? मनोनी मी होणे नाही तया मीची आहे की मग भजल हे काही बोलो किरो. त्याचप्रमाणे जो मी होऊ शकत नाही त्याच्या दृष्टीला मीचे अस्तित्वच कुठे काय शिल्लक राहते. मग तो त्याचा भोग घेऊ शकेल की नाही या संबंधी काही बोलायलाच नको. या लागी तो कर्मयोगी मी जालाची माते भोगी
दारुण्य का करुणांगी जी आपरी. म्हणून आम्ही म्हणतो की तो कर्मयोग मी होऊनच मीला उपभोगीत असतो, ज्याप्रमाणे तरुण पुरुष तारुण्याला उपभोगीत असतो. तरंग सर्वांगी तोय चुंबी, प्रभा सर्वत्र विलसे बिंबी, नानावकाश नभी लुठंतू जैसा. जसा तरंग म्हणजे पाण्यावर येणाऱ्या लाटा सर्वस्व करून पाण्याचे चुंबन घेतात, किंवा प्रकाश हा सूर्यबिंबामध्ये सर्वत्र चमकत असतो, किंवा आकाश तत्व जसे गगनात सर्वत्र ओतप्रोत भरून राहिलेले असते, तैसा रूप होऊनी माझे माती क्रिया विनतो भजे, अलंकारू का सहजे सोनयाते देवी. त्याप्रमाणे तो कर्मयोगी माझे स्वरूप पाहून कोणतीही क्रिया न करताच माझा भोग घेत असतो. अलंकार जसा स्वाभाविकपणे सोन्याचा भोग घेतो. का चंदनाची धृती जैसी चंदनी भजे अपैसे, का कृत्रिम शशी चंद्रिका ते. सुवास जसा चंदनाच्या ठिकाणी काही न करता दरवळून राहतो, किंवा चांदणे जसे काही सुद्धा क्रिया न करता चंद्रबिंबामध्ये विलसत असते, तैसी क्रिया किरण साहे तरी अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायसे. त्याचप्रमाणे अद्वैतामध्ये जरी क्रियेला वाव नसला तरी भक्तीला जागा शिल्लक राहते. हे प्रत्यक्ष अनुभवानेच समजते, नुसत्या शब्दाने ते सांगता येत नाही. तेव्हा पूर्वसंस्कार छंदी जे काही तो अनुवादे, तेने आळविले निवोदे बोलता मीचे. मग अशा प्रकारे केवळ स्वरूप पुरुष जेव्हा पूर्वीच्या संस्कारामुळं काही बोलतो किंवा काही करतो, तेव्हा तेच बोलणे माझी भक्ती होते व त्याला मी लागलीच ओ देतो, आणि बोलणाराही मीच असतो. म्हणजे बोलणाराही मीच असतो आणि त्याला ओ देणारा सुद्धा मीच असतो. बोलत या बोलताची भेटे, तेथे बोलले हे न घटे, ते मौन तव गोमटे स्तवन माझे. बोलणाराची जेव्हा एकट्या स्वतःशीच गात असते तेव्हा बोलणेच संभवत नाही. म्हणून अशा अवस्थेमध्ये, अशा स्थितीतील माझे उत्तम भजन केवळ मुखेपणाचेच असते, म्हणजे त्याचं मौन हेच माझं भजन होतं. मनोनी तया बोलता बोली बोलता मी भेटता, मौन होय ते तत्वता सवितो माते. तो भक्त जर बोलू लागला तर मीच ते बोलत असल्यामुळे मौन फलित होते, आणि त्या मौनानेच तो खरोखर माझी स्तुती करीत असतो. तैशची बुद्धी का दिठी, जे तू देखू जाय किरीटी, ते देखणे दृश्य लोटी देखतेची दावी. त्याप्रमाणेच अर्जुना, आपली बुद्धी किंवा आपली दृष्टी यांनी तो जे काही म्हणून पाहायला जातो ते पाहणे हे दृश्य वस्तूला बाजूस सारून दिल्यामुळे त्याला त्याचे स्वरूप दाखवित असते. आरशियाधी जैसे देखतेची मुख दिसे, तयाचे देखणे तैसे मिळवी दृष्टी. आरशाच्या पूर्वीच जसे त्यात पाहणाराचे स्वतःचेच मुख त्याला दिसत असते, त्याप्रमाणे या भक्ताचे पाहणे त्याला स्वतःचेच दर्शन घडवते. दृश्य जाऊन या दृष्टी, दृष्टयाशीची जय भेटी, तै एकलेपणे न घटे दृष्टेपणही. अशा प्रकारे जेव्हा दृश्य उडून जाऊन द्रष्टरूपानेच द्रष्ट्याला अनुभव होते, तेव्हा द्रष्ट्याशिवाय दुसरे काहीच शिल्लक न राहिल्यामुळे त्याचे दृष्टेपणही लोकून नाहीसे होते. तेथ स्वप्नेची या प्रिया, चेवनी झोंबू गेलिया, ठाई जे दोन्ही न होनिया आपणची जैसे. स्वप्नामध्ये दिसलेल्या पुरुषाला एखादी स्त्री आलिंगन देण्यासाठी जर आली तर ती एकदम जागी होते, आणि मग आपण दोघे जण नाही हे जाणून आपल्याच ठिकाणी शांत होते. का दोही काष्टांची दृष्टी, माझी वन्नी कवठी, तो दोन्ही भाष आटी आपणची होयो. किंवा दोन लाकडांच्या घर्षणाने मध्येच अग्नी भडकत असतो, आणि ताबडतोब तो दोन्ही काष्टे नाहीसे करून टाकतो, आणि ते दोन्ही काष्टे एकरूप होऊन अग्नीच होऊन जातात, म्हणजे दोन्ही एकदम जळू लागतात, आणि त्यांचं स्वरूप
अग्निमयच आपल्याला दिसून येतं. म्हणजे ते दोन्ही एक होतात. नाना प्रतिबिंब हाती घेऊ गेली आग भस्ती, बिंबताही असती जाय जैसी. सूर्य जर पाण्यात पडलेले आपले प्रतिबिंब धरायला गेला तर ते प्रतिबिंब नाहीसे होऊन जाते आणि वर त्याचे असणारे बिंबत्वही लोपून जाते. तैसा मी होऊनी देखते तो घेऊ जाय दृश्याते, तेच दर्शने तिथे द्रष्टवत्वेसी. त्याप्रमाणे माझ्याशी एकरूप होऊन जेव्हा तो दृश्याला कवळायला जातो तेव्हा खऱ्या दृष्टेपणासह दृश्याचाही लोप होऊन जातो. रवी अंधारू प्रकाशिता, नुरेची जेवी प्रकाश्यता, देवी दृशी नाही दृश्यता मी झालिया. सूर्याने अंधाराला प्रकाशित केले असता जसा प्रकाशित करण्याला अंधारच शिल्लक राहत नाही, त्याचप्रमाणे एखादा दृश्याला माझे स्वरूप लाभले म्हणजे दृश्याच्या ठिकाणी दृश्यत्वच शिल्लक राहत नाही. मग देखिजे ना न देखिजे, ऐशी जे दशा निपजे, ते ते दर्शन माझे साचोकारी. अशा अवस्थेमध्ये दृश्य दिसतेही आणि न दिसते सुद्धा, अशी जी स्थिती तेच खरे दर्शन आहे. ते भलतयाही किरीटी पदार्थाची या भेटी, दृष्टदृश्याचिता दृष्टी भोगितो सदा. ते दर्शन वाटेल त्या वस्तूच्या भेटीबरोबर त्याला घडते आणि मग द्रष्टा आणि दृश्य यांच्या पलीकडे असणारी जी ही दृष्टी आहे त्या दृष्टीचा तो उपभोग घेतो. आणि आकाश ही आकाशे दाटली नढळे जैसे, मी आत्मेन आपण पे तैसे झाले तया. आकाश हे आकाशाने गच्च भरलेले असून जसे कधी मध्ये डळमळत नाही, त्याप्रमाणेच आत्मस्वरूपामध्ये शिरल्यानंतर त्याची कधी डळमळ अशी अवस्था होत नाही. कल्पांती उदक उदके रुंधिलिया वाहू ठाके, तैसात्मेने मी एके कोंदला तू. कल्पांतीच्या वेळी सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे ते साचून सर्वत्र सारखे असते, त्यास ओघ संभवत नाही. म्हणजे ते इकडून तिकडे वाहते असं होत नाही, तर सर्वत्र सर्व हा जलमय झालेला असतो. त्याप्रमाणेच आत्म्यात आत्मा कोंदून गेल्यामुळे त्याला स्तब्धता येते. श्री कृष्णार्पणमस्तु. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की